मार्च पर्यंत ही स्पर्धा तुम्ही या मैदानावरती पाहू शकता। आज पहिलाच सामना पाहायला मिळेल तो म्हणजे एका बाजूने अल्टिमेट बदलापूर संघ असेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकता तो म्हणजे श्री गणेश इनगाव संघ असेल। आणि खरं तर आपण पाहतायत रिया मंडप डेकोरेटर आमचे प्रोप्रायटर संदीप धुळे व रोशन धुळे या दोन्ही बंधूंचा मनपूर्वक आभार व्यक्त करूयात। खूप चांगल्या ठिकाणी अगदी खूप चांगल्या रीतीने हे क्रीडांगण मात्र त्यांनी सजवले, त्यांचे मनपूर्वक कौतुक। आपण लगेचच जास्त वेळ न घेता या सामन्यांकडे जाणार आहोत। पहिल्या मॅचचा पहिला टॉस जिंकला होता तो म्हणजे श्री गणेश इनगाव संघानं। यस, टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय करूयात। या सामन्याची सुरुवात दोन्ही टीमला या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा। गेम ऑन। पहिलाच बॉल गुडलँड स्पॉटचा होता, पहिलाच बॉल फाईन खेळायचं होतं, परंतु पहिल्याच बॉलवरती आपण पाहता सध्या तरी वेगानं बीट केलं जातंय। फलंदाज आपण पाहतात खरं तर मोहोला आपण पाहता पहिल्याच बॉलवरती बीट केलंय, डॉट बॉल। सेकंड बॉल पुन्हा एकदा फाईन खेळायचं होतं, परंतु पंचांचा आता इशारा येतोय की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे, व्हाईट बॉल। खरं तर या स्पर्धेची पहिली धाव ही मात्र अवांतर धाव पाहायला मिळते। अवांतर धावेच्या मदतीनं बॅटिंग करत असताना अल्टिमेट बदलापूर संघाची या ठिकाणी सुरुवात झाली आहे। बॅकफुटवरती आले होते, कट करण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, हा देखील डॉट बॉल। सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते। गोलंदाजी करत असताना श्री गणेश इनगाव संघाला पण पाहता सुरुवात दमदार पाहायला मिळते। गोलंदाजी करत असताना गोलंदाज इथे फुलटॉस बॉल आहे, प्रचंड ताकदीचा वापर, चेंडू होतोय हवाई सफर, बॉल चाललाय सर आमच्या मुख्य व्यासपीठावरती, अगदी आमच्या मान्यवरांच्या भेटीवरती, बॉल सीमा पार, 6 धावा, षटकार। थँक्यू। अगदी फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल वरती मात्र फुल टोल वसूल केलाय, 6 धावा मात्र वसूल केल्यात। इथे देखील फटका सुंदर आहे बॅटच्या रेडार मध्ये, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत, जज करतात आणि पाय मात्र बाउंड्री लाईन वरती आहे। प्रेक्षक वर्गाचा नक्कीच या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय आणि हा देखील बॉल चाललाय सरळ 6 धावांसाठी। अगदी डीप मध्ये चांगलं जजमेंट होतं, परंतु बॉडी बॅलन्स इथे नक्कीच बाउंड्री लाईन वरती असताना पाहिलं नाहीये। कॅच चांगली स्वीकारली, परंतु बाउंड्री लाईन वरती पाय मात्र पाहायला मिळालं। इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता बॅट्समन मोहन, परंतु या चेंडूवरती बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये। 2 षटकार आल्यानंतर गोलंदाज आपण पाहतायत दीपक कमबॅक करतोय। इथे हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, बॅट्समन मोह पासून दूर होता हा चेंडू आणि इथे देखील कमबॅक। 2 षटकार आल्यानंतर लगातारचे 2 बॉल डॉट आलेत। षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतायत बॅटिंग करत असताना बिनबादाची सुरुवात आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अल्टिमेट बदलापूर संघाची धावा संख्या 13 धावा। खरं तर आपण ही स्पर्धा पाहतायत जय हनुमान मित्र मंडळ कानोर आयोजित सरपंच चषक 2025 पाहायला मिळेल। खरं तर या स्पर्धेत तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1 लाख व आकर्षक सरपंच चषक तुम्हाला दिलं जाईल। द्वितीय पारितोषिक 50,000 व आकर्षक सरपंच चषक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक तुम्हाला रोख 25,000 व आकर्षक चषक दिलं जाईल। या स्पर्धेत खास आकर्षण म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला अगदी इलेक्ट्रिक स्कूटी तुम्हाला दिली जाईल आणि या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी तुम्हाला अगदी स्पोर्ट्स सायकल दिली जाईल आणि या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून तुम्हाला स्पोर्ट्स शूज देखील दिले जातील। अप्रतिम ही स्पर्धा
जबल जबल 4 डे नाईटचा फॉर्मॅट, 4 दिवस तुम्हाला ही स्पर्धा या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. आजचा पहिला दिवस आहे, आजचा पहिला सामना आहे, पहिला उद्घाटनीय सामना या दोन संघाच्या दरम्यान. एका बाजूला अल्टिमेट बदलापूर आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश इनगाव संघ. सेकंड ओव्हर षटक क्रमांक दुसरं, गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतायत. रोशन आलेत सेकंड ओव्हर घेऊन. पहिलाच बॉल डॉट आलाय. फुल लेनचा बॉल ऑन सेटला ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगल वरती सध्या तरी समाधान व्हावं लागेल, कारण की दुसऱ्या बाजूला आपण पाहता मोह सध्या टच मध्ये आहेत आणि नक्कीच चांगली साथ देण्याचं काम सध्या तरी सरोज करतायत. जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र मोहला कशी देता येईल हे पाहिलं जात आहे, परंतु डीप मध्ये आपण पाहतायत प्रोटेक्शन नाही, फटका फसलाय आणि त्यानंतर या ठिकाणी गोलंदाज असलाय, कॅच कॅरी केली आहे. पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना अल्टिमेट बदलापूर संघाला. मोह बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. अगदी या ठिकाणी असं वाटलं होतं की फुलटॉस बॉल आहे, बॉल सहजासहजी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु तसं घडलं नाहीये. ताकद थोडी कमी पडली आणि डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला कॅच कॅरी केलाय. पहिला धक्का लागलाय, खरं तर कमबॅक करून देण्याचं काम गोलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी रोशननं करून दिलाय. विकेट आलाय. इथे देखील फटका सुंदर आहे, गॅप मध्ये ढकललाय, डीप मध्ये खेळाडू पोहोचलेत. शेवटच्या मोमेंटला बॉलला आतमध्ये ढकललाय, बॉलला पॉज दिली आणि त्यानंतर उचल फेक करत असताना फक्त एक सिंगल आली आहे. कमबॅकिंग ओव्हर हे होऊ शकतं, कारण की या षटकात विकेट देखील आलाय, परंतु विकेट नंतर आपण पाहता एक धाव सुद्धा आली आहे. फुललेंचा चेंडू, झेलची संधी. असं वाटलं होतं की खेळाडू कॅच पर्यंत येतील, परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहता या चेंडूवरती अगदी लॉंग ऑफचे खेळाडू पोहोचले. एका टप्प्यावरती बॉलला उचल फेक, परंतु एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 16 या धावफलकावरती. 1 to go. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, स्टेप आउट केलं होतं फलंदाज आपण पाहता या ठिकाणी. अगदी सेफ होते या ठिकाणी आणि अगदी हा चेंडू मात्र बीट आलाय, डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरे संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अल्टिमेट बदलापूर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 16 धावा. तर यानंतर होणारी नेक्स्ट मॅच क्रमांक दुसरी SP वांगणी विरुद्ध ओमसाई कुळगाव. दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायचे आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. तर दोन्ही टीम्स यांना हा ऑफिशियल कॉल असेल की आपण इथे आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायचे आहे. SP वांगणी आणि ओमसाई कुळगाव. आज स्पर्धेचा पहिला दिवस पाहतायत. अप्रतिम अशी ही स्पर्धा, डे नाईटचा हे फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा आपण पाहतायत. जय हनुमान मित्र मंडळ आयोजित सरपंच चषक कानोर 2025 ही स्पर्धा आपण पाहता. पहिला सामना आहे, उद्घाटनीय सामना, आणि सामन्याचा आनंद लुटण्यासाठी जे प्रेक्षक इथे आलेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फटका फसलाय, पॉइंटचा खेळाडू इथे जज करतोय, जजमेंट चांगला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतात ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज अनिकेत आलेत आणि पहिल्याच बॉलवरती मात्र केलाय शिकार. परतावा लागेल सलामीवीर सरोजला. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. Thank you, DJ.
आहे. खरं तर ही स्पर्धा आपण YouTube लाईव्ह पाहता. खरं तर आमची संपूर्ण टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट ही टीम या ठिकाणी सज्ज आहे. खरं तर या वाहिनीवर तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता आणि जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईन झालेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे आपलं या सरपंच चषकामध्ये. आज खरं तर आपण पाहतात आमची संपूर्ण टीम, मग प्रणय फाले असतील व त्यानंतर टिंकू लोबी, भानुदास आणि क्रिश असतील, या चारही आमचे ऑफिशियल ग्रुप आहेत. त्या सर्वांचं स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आत अनस आले. मैदानाच्या आत गेल्या मोठा फटका खेळायचा होता, फटका फसला, जेलची संधी आणि इथे अजून एक जेल. लगातारचा हा दुसरा धक्का लागला जातोय मैदानाच्या आत. अल्टिमेट बदलापूर संघाला अनस बॅक टू द पवेलियन. शून्याचा चष्मा घालत असताना डगआउट मध्ये फलंदाज बाद. थँक्यू. सध्या तर आपण पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये अमर सर सुरुवात चांगली झाली होती अल्टिमेट बदलापूर संघाची. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर लगातार 2 षटकार आले होते, एक वाईट सुद्धा पाहायला मिळालं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये पहिल्याच मॅच मध्ये 50 गाठली जाईल का, परंतु तसं नाहीये. उलटफेर केली आहेत. क्रिकेट म्हटलं तर अप अँड डाऊन आणि चढाव उतार, परंतु मैदानाच्या आत सध्या तरी चढाव उतार झालाय. विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावरती गोलंदाज, परंतु हा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये आपण पाहता लॉंगॉनला खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. अगदी सेन्सिबल क्रिकेट दाखवलं मैदानाच्या आत. नवीन बॅटर आपण पाहता हुसेननं पहिलाच बॉल खेळत असताना एक सिंगल एकवटली गेली आणि सिंगलच्या मदतीनं आपण पाहतात 17 धावा धाव फलकावरती. खरं तर 17 नावाचा कचरा मात्र 16 वरतीच पाहायला मिळालं, कारण की 16 वरती तब्बल 2 धक्के हे अल्टिमेट बदलापूर संघाला लागलेत. स्ट्राइक वरती सेफ आहेत. ऑन साइडला फटका मोठा खेचला, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत, इथे चुका होत नाहीयेत. सातत्याने आपण पाहता विकेटचा पतन, तू चल मे आया अशी स्थिती मैदानाच्या आत अल्टिमेट बदलापूर संघाच्या वतीनं. फलंदाज सेफ. आता डगआउटच्या वाटेवरती अजून एक फलंदाज बाद. अगदी या ठिकाणी आपण पाहतात अप्रतिम गोलंदाजी. अगदी दुसऱ्याच ओव्हर मध्ये कमबॅक केलं. षटक क्रमांक दुसरं पाहिलं तर रोशननं फेकलं. रोशननं खरं तर आपण पाहिलं तर मोहला बाद केलं आणि त्यानंतर मात्र तिथनं सातत्यानं विकेटचा सिलसिला सुरू आहे. नवीन बॅट्समन झेरार यांना पाहता जर्रार आलेत 6व्या क्रमांकावरती. आता संपूर्ण ही परीक्षा मी तर म्हणेन मिडल ऑर्डरच्या फलंदाजांसाठी आहे. आता इथनं पण पाहता हा देखील फटका फसला होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पाठवला डीप मध्ये. अगदी खेळाडू थोडे वाईट होते आणि त्या कारणास्तव या चेंडूवरती 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा संख्येच्या मदतीनं आता टीमची टोटल जाऊन पोहोचली ते 19 धावा. या मॅच मध्ये नक्कीच आतापर्यंत मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना अल्टिमेट बदलापूर संघाला 40च्या पलीकडे कसं जाता येईल यावरती नियंत्रण करावं लागेल. वेगवान चेंडू, तेसरार गुडलेस स्पॉटचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर डीप मध्ये राहिला. अर्थातच सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. शेवट मात्र गोड केले या डॉट बॉलनं. या षटकाचा विचार केला तर जबल 3 खेळाडूंना मात्र डगआउट मध्ये पाठवण्याचं काम गोलंदाज अनिकेतने केलं. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या आणि 3 विकेट मिळवलेत. सुंदर गोलंदाजी राहिले आणि पाहता पाहता 3 षटक देखील संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात अल्टिमेट बदलापूर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले ती 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ते म्हणजेच आपण पाहू शकता एका बाजूला SP वांगणी संघ असेल आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकता ओम साई कुलगाव.
तर दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करायची आहे या ठिकाणी. दोन्ही संघांना आम्ही विनंती करू, आपण इथे मैदानावरती हजर असाल तर आपण रिपोर्टिंग करायचे आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. आज तुम्ही या मैदानावरती 8 संघ पाहू शकता आपलं नशीब आजमावताना. एका बाजूला आपण पाहू शकता SP वांगणी संघ असेल, त्यांच्या विरोधात ओमसाई कुळगाव असेल व तदनंतर आपण पाहता चालू असलेला सामना इनगाव विरुद्ध अल्टिमेट बदलापूर. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉल ढकललाय, आउटफील्ड फास्ट आहे परंतु शेवटच्या मोमेंटला खेळाडू पोहोचले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. या चेंडूवरती एक धाव मिळेल. षटक क्रमांक 4. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा रोशन आलेत, ज्यानं सेकंड ओव्हर मध्ये कमाली केली. तोच रोशन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. एक धाव आली आहे. 20 धावा धाव फलकावरती. स्ट्राइक वरती बॅटर जनरल यांना पाहिलात परंतु अगदी या ठिकाणी मोठा फटका खेळायचं होतं परंतु या चेंडूवरती बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर हलकीशी हरकत करणारा हा चेंडू डॉट बॉल. आज आमचं व्यासपीठ मात्र गजबज भरले गेले. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक कौतुक. इथे फटका फसलाय, झेलची संधी स्वतः गोलंदाजानं कॉल केलाय. हा झेल माझा आहे, मी स्वीकारणार आणि सॉफ्ट हँड मात्र कॅच स्वीकारले. फलंदाज होईल बाद. जर्रार बॅक टू द पॅव्हिलियन. सातत्याने म्हणून पाहता विकेटचा सिलसिला सध्या तरी सुरू आहे मैदानाच्या आत. त्याचं कारण सुंदर गोलंदाजी, चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर मुजीब यानं पण पाहता ऑन साइडला ड्राईव्ह करायचं होतं परंतु बॅटची एज आणि तदनंतर बॉल चाललाय स्लिप मध्ये परंतु या चेंडूवरती मिळेल एक सिंगल. सध्या तरी आपण पाहता सिंगल डबल न डाव सुरू ठेवावा लागेल. जर का बॅटर मैदानात सेट झाले तर धावा आपोआप येतील परंतु इथनं सुरुवातीला सेट व्हावं लागेल. परंतु आता चेंडू देखील कमी राहिलेत. सातत्याने चांगल्या धावा कशा येतील यावरती नियंत्रण करावं लागेल परंतु सध्या तरी फलंदाजांना इथे हात खुलण्याची संधी देत नाहीयेत गोलंदाज. चांगली गोलंदाजी रोशननं मॅडी सर मागच्या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं आणि तिथनं मात्र कमबॅक हा अप्रतिम राहिलंय. अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून दूर होता चेंडू. अगदी या ठिकाणी पाहतात ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु या चेंडूवरती पण पाहतात कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. हा सुद्धा डॉट बॉल आलाय आणि पाहता पाहता षटक क्रमांक 4 सुद्धा संपलंय. 4 षटकांमध्ये कौतुकास्पद कामगिरी झाली मैदानाच्या आत. गोलंदाजी करत असताना श्री गणेश इनगाव संघाकडनं 4 षटकांमध्ये आपण पाहतात अवघ्या धावा खर्च केल्यात म्हणजेच 21 धावा. आता शेवटचं आणि अंतिम षटक शिल्लक आहे. शेवटच्या षटकात अगदी बॅटिंग करत असताना अल्टिमेट बदलापूर संघाला सातत्याने मोठे मोठे फटके खेळावे लागतील. 6 बॉल मध्ये 10 ते 12 किंवा 15 पर्यंत टार्गेट करावं लागेल जेणेकरून एक सन्मानजनक धावसंख्या उभी होऊ शकते. आज आपण पाहतायत या स्पर्धेचा हा पहिला डे नाईटचा फॉर्मॅट पाहता. स्पर्धेचा हा पहिला दिवस, पहिली रात्र. हॅलो आणि या मैदानावरती हजर आहेत त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं आम्ही या सरपंच चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम आहे आपल्या सर्वांचं. खरं तर सरपंच आपण पाहतात माननीय श्री अरुण जैतू राऊत यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा, त्यांचं मनपूर्वक स्वागत. भरपूर चांगली स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाइज केली आणि संपूर्ण कानोर संघाचं कौतुक. इथे पहिलाच बॉल अगदी शॉर्ट प्लेन वरती होता, हलकासा टर्न झाला परंतु तदनंतर बॅटरला चेंडू समजला नाहीये. डॉट बॉल आलाय पहिलाच बॉल. सातत्याने म्हणून पाहतायत डॉट पर्सेंटेज वाढले गेलेत मैदानामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट प्लेन कट केलाय. अगदी आपण पाहता फाईन लेग मध्ये चेंडूला पाठवूया डीप मध्ये अनिकेत आहेत. चांगली फिल्डिंग, एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे
जर का पहिल्या अटेम्प्टमध्ये इथे जर ज्येष्ठांवरती हा चेंडू लावला असता तर फलंदाज बाद झाले असते, परंतु या ठिकाणी पंचांनी इशारा सांगितला की आता तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय पोहोचवलाय. टीव्ही अंपायर आता या ठिकाणी चेक करतील. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहणार आहात ते म्हणजे आमचे जगदीश दुधकर सर, मॅन फ्रॉम वसार. यांना विनंती असेल यायचं आपण चेक करायचं आहे. नक्कीच इथे चेक केलं जात आहे. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती अगदी सर्व काही स्पष्ट तुम्हाला मिळेल. सर्व काही या ठिकाणी दाखवण्याचं काम मात्र केलं जात आहे. फलंदाज सेफ आहेत की डगआउट अगदी आपण पाहतायत पॉपिंग क्रीजच्या बाहेर सर्व काही इथे चेक केलं जाईल. यस, या ठिकाणी सेफ आहेत. दोन धाबा कंप्लीट आहेत या ठिकाणी. 2च्या बरोबरीने टीमची टोटल 23 धाबा. शॉट ऑफ लेन बॉल, फटका सुंदर आहे, गॅप मध्ये बॉलला पाठवलाय, फाईनचा फटका, बॉल चालला सरळ, फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा भरपूर लांब भरपूर अंतर ठेवून मात्र हा चौकार आलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन SP वांगणे आणि इथे देखील फटका सुंदर आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन परंतु त्यांच्या आहे आवेगाच्या बाहेर. बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर, पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. तर चला दोन्ही टीमचे कर्णधार SP वांगणे आणि कुलगाव दोन्ही टीमचे. यस डीजे. लगेच मॅडी सरांच्या दिशेने जाणार आहोत. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय या पहिल्या इनिंगचा. आतापर्यंत धाबा धावफलकावरती 32 पाहायला मिळतात, परंतु शेवटच्या बॉलवरती किती धाबा येणार. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलाय परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचतात. एक धाव कंप्लीट, थोडीसे मिस स्पीड परंतु 2 धाबा इथनं कंप्लीट होतील. तिसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि आता इथे फलंदाज बाद आहेत. 2 धावा कंप्लीट आहेत, 2 धावा इथनं धाव फलकावरती ऍड होतील. 2च्या बरोबरीने 34 धाबा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अल्टिमेट बदलापूर संघाची टोटल जाऊन पोहोचली ती 34 धाव फलकावरती. आणि सेकंड इनिंग मध्ये श्री गणेश इनगाव संघाच्या समोर जेव्हा बॅटिंगसाठी जेव्हा इनगाव संघ जाईल तेव्हा त्यांच्या समोर टार्गेट असेल ते 35 धावसंख्येचं. येणारे 30 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज. धन्यवाद प्रसादजी सवारे. या सन्मान आपण पाहतो आजच्या या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. सौभाग्यवती पुष्पाताई पाटील यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. अलका बाग यांना विनंती राहील की आपल्या शुभस्य आपण पुष्पाताई पाटील ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मॅडम आहेत त्यांचा विशेष सन्मान आपण करायचा आहे.
सरपंच विद्यमान सरपंच अलकाताई बाग यांच्या शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी होणार आहे. पुष्पाताई पाटील यांचा अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे आणि तिचं जतन करणं हे आपलं परम कर्तव्य अगदी आपण पाहतोय. आणि त्याच मान्यवरांचा विशेष सन्मान जे मात्र आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित लाभलेले आहेत त्यांचा विशेष सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करू ताईंचं, कारण वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ या स्पर्धेला आपल्याला दिलेला आहे. यानंतर मंचावरील सत्कार मूर्ती असेल सन्माननीय बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय गोविंदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय अरुणदादा राऊत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण गोविंद पाटील साहेबांना सन्मानित करावं. हा विशेष सन्मान प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी होणार आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला ज्यांची आज प्रमुख उपस्थिती लाभली आहे. यानंतर आदरणीय नामांकित उद्योजक गणेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी हरेश दादा राऊत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार, बाईशी आणि प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे. गणेशजी पाटील साहेबांचा सन्मान होईल हरीशदादा राऊत यांच्या शुभ हस्ते. सर्व मान्यवर मंडळी आपण पाहतोय या ठिकाणी मागचा आनंद घेत असताना आमच्या मुख्य मंचावरून आणि त्यांचाच विशेष सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालंय. एक मापक लक्ष या मॅचमध्ये 35 धावांचं, परंतु आता अगदी आपण पाहतो त्या मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत, परंतु काही मान्यवरांचा सन्मान होणं तितकंच गरजेचं आहे. आदरणीय सतीशजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. उल्हास राऊत यांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते आपण सतीश दादा खोत यांना सन्मानित करायचं. त्यानंतर हरिभक्त परायण रसाळ दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सुरेश सवारे यांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते आपण रसाळ दादांना या ठिकाणी सन्मानित करावं. सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान होतोय. हरिभक्त परायण पंढरीचा वारकरी महाराष्ट्राचा धारकरी अशा आमचे रसाळ बुवा यांच्या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. यानंतर सन्माननीय संतोषजी खांडपेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. नागरिक मसाला कंपनी जी मात्र आपल्याला अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत त्याचे मॅनेजर आहेत. त्यांचा विशेष सन्मान होईल. आकाश राऊत यांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते आपण खांडपेकर साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. ज्या ज्या मान्यवरांना विनंती राहील की आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले अभयजी केदार या ठिकाणी उपस्थित आहेत. युवराज पाटील गावचे पोलीस पाटील यांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते आपण अभयजी केदार यांना सन्मानित करावं. मॅचला सुद्धा सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांना तीच आतुरता आहे, कारण आपण थोडेसे लेट आहोत, परंतु अत्यंत सुंदर नियोजन आहे. व्यवस्थापन समितीचं पुनश्च एकदा कौतुक, कारण थोडेसे आमचे पाहुणे या ठिकाणी उशिरा झाले. त्याच कारणास्तव ही स्पर्धा थोडीशी डिले होते, परंतु हरकत नाही आहे. आज संपूर्ण रात्रीमध्ये क्रिकेटची मजा काही वेगळीच असणार आहे. तो मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो या ठिकाणी बॉल चाललाय डीप पॉइंट स्वीपर रिझनला आणि इथे मिळतील धावा 4. बॅटिंग करत असताना श्री गणेश इंदगाव संघाला. यानंतर सन्माननीय अभि चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान कैलास राऊत यांच्या शुभ हस्ते केला जाईल. ग्रामस्थ मंडळ कानोर आणि जय हनुमान क्रिकेट क्लब, जय हनुमान मित्र मंडळ कानोर यांच्या वतीनं प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी होतो. सन्मान होईल अभि चौधरी यांचा या ठिकाणी कैलास राऊत यांच्या शुभ हस्ते. पुरुष एकदा आपण पाहतो या ठिकाणी बॉल मागे चालला, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आला आणि तिथे मिळेल फक्त एक सिंगल धाव.
धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो एक मापक लक्ष 30 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे आणि पहिल्याच बॉलमध्ये धमाकेदार सुरुवात करण्यात आली आहे. इनगाव संघ आपण पाहतोय चांगली बॅटिंग. त्यानंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. दोन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती राहील गोविंद पाटील साहेबांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. या साहेब आपल्या शुभ हस्ते. कारण महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर क्रिकेटचे भरपूर वेडे असतात आणि त्यांचा प्रेक्षणीय सामना सुद्धा साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली होणार आहे या स्पर्धेमध्ये, अशी माहिती आम्हाला पहिल्यांदाच मिळाली आहे. कदाचित कॅप्टन असेल ग्रामीणचे गोविंद पाटील साहेब. या आपण टॉस या ठिकाणी करू साहेबांच्या शुभ हस्ते. दोन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण पाहुण्यांना सुद्धा थोडीशी घाई आहे, त्याच कारणास्तव आपण टॉस सुद्धा नेक्स्ट मॅचचा लगेच करतोय. एका बाजूला वांगणीचा संघ साहेबांच्या माहितीसाठी आणि दुसऱ्या बाजूला कुळगाव जो बदलापूरचा संघ आहे. ओमसाई कुळगाव. आणि लगेचच आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. टॉस पहिल्यांदा आपण पियुष बाबरे सर आपण संपन्न करू. कॉइन स्पिन होतोय. टॉस जिंकलेला या ठिकाणी वांगणी टीमने डिसिजन पेंडिंग आहे, परंतु लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मॅचच्या दिशेने जाऊ. पुरुष एकदा मान्यवरांचा विशेष आभार. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. साहेबांच्या वतीने भरपूर शुभेच्छा दिल्या जातात. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत जिथे 35 धावांचं लक्ष्य आहे. सुरुवात अत्यंत चांगली आहे आणि आता गोलंदाज राऊंड विकेटने सैफ त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. बीमर बॉल. इट्स बीमर. बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 5. मान्यवरांना विनंती राहील काही मान्यवरांचा सन्मान सुद्धा होणं बाकी आहे. अगदी आपण पाहतोय जे आमचे मुख्य मान्यवर ज्यांची आम्हाला आज उपस्थिती लाभली आहे ते आपल्यातून रजा घेतात. बाकीच्या सर्व मान्यवरांना विनंती राहील की आपण या मॅचचा या ठिकाणी आनंद घ्या. आपलाही सन्मान या ठिकाणी आम्हाला करायचा आहे स्पर्धेच्या वतीनं. ओ टू कॉम्बॉक्स. फ्री हिट रोशन जाधव सध्या तरी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतात. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. जय हनुमान मित्र मंडळ आयोजित सरपंच चषक कानोर ची ही स्पर्धा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आजमावतात. बोलो तयार. कमी गतीने टाकला टोनला बॉल. मिडॉनला धोक्याची धाव आहे. रिस्की रन होती. रोशन जाधवनं स्वतः डेंजर झोन कडे धावलं होतं. रिस्क घेतली होती आणि रिस्कचा रिवॉर्ड इथे मिळत असताना फक्त सिंगल एकच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. विशेष मान्यवर जे महत्वपूर्ण वेळ आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलेला आहे त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूयात. चला बाकीचे काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. आणि आता विनंती राहील शंकरजी वळवी यांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचं. हो या दरम्यान उडवला ऑन साइडला बॉल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नरला बीट करत बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक धमाकेदार षटकार. विनंती राहील की आपण सर्वांनी पुनश्च एकदा स्थानबद्ध व्हा. या ठिकाणी आपलाही सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने होणार आहे. प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मागच्या दिशेने जाऊ. षटकाराने मात्र आपण पाहिलं तर शेवट गोड केलेला आहे आणि आता धावत संख्या धाव फलकावती 21 धावा 21. या सन्माननीय शंकरजी बळवी, हरेशदादा राऊत, पूर्वीताई पाटील, भावना अलकाताई वाघ, सुरेशजी सवर, जयवंत राऊत, तानाजी राऊत, नलवडे सर या सर्वांना विनंती राहील की आपण लगेचच किशोर देशमुख असेल की आपण मंचावरती यायचे आणि आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. चा टार्गेट इथून चेस करत असताना इनगाव संघ इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये रोशन जाधवचे काही जबरदस्त फटके आपण पाहिले आणि व्रिजच्या साह्यानं टर्न करत विशालचा भव्य षटकार आपण आजमावलेला. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती अनास आलेत. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या सत्राचा जर विचार केला गोलंदाजी चांगली राहिली. खास करून रोशन
जे 2 षटकांचा स्पेल टाकला तो कुठेतरी निर्णायक ठरला. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दीपकनं चांगली सुरुवात करून दिली. मध्ये अनिकेताला त्याने 2 विकेट घेतल्या. पायांवर अदलला चेंडू, लाऊड अपील, बॅटला चेंडू ब्रश झालेला असं पंचांचा कॉल इथून येत असताना एक सिंगल या बॉलवरती नक्की मिळेल. टीमची टोटल धावून पोहोचेल ती 22 या धावासंख्येवर. ऑन स्कोर कार्ड 22 धावा. अच्छा, या पहिल्या दिवस रात्री फॉर्मॅट मधील पहिली ही उद्घाटनाची लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करत आहात. जबरदस्त सामने रंगतील यात मात्र काही शंका नाही, कारण बऱ्याचशा वेळापासून ही स्पर्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेमध्ये होती. अखेर ती स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना जी मेहनत संपूर्ण ज्या हनुमान मित्रमंडळाने घेतलेली तेच मेहनतीचा कुठेतरी त्यांना फायदा मिळत असताना विशेष कौतुक केलं सर्व मान्यवरांना देखील, कारण डे नाईटची स्पर्धा आयोजित करणं तितकंसं सोपं काम नाहीये आणि ते काम खास करून या संपूर्ण जणांनी केलेलं. कमी गतीने टाकत असताना अनासनं फिंगर रोल करतात. थोडस चतुराईनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अनासच्या वतीनं होतोय. पहिल्या सत्रामध्ये धावा थोड्याशा कमी बनलेल्या, त्या कारणासोबत थोडासा प्रेशर बनलेला या ठिकाणी आपण पाहतात. अल्टिमेट बदलापूर या टीमच्या गोलंदाजांवरती अनासनं सुरुवात तर जबरदस्त केलेली. लेफ्टी गोलंदाज आहे, नॅचरल स्विंग त्याच्याकडे, त्याचाच फायदा घेत बॉलिंग करतो ओव्हर नंबर 2 मध्ये. आता वेगवान टाकला मिडॉनला, थोडीशी मिस्टेक झाली आहे. पहिली सिंगल तर वेगाने कॉल सेकंडचा डीप मध्ये खेळाडू जोपर्यंत उपस्थित होता तत्पूर्वी या 2 धावा इथे पूर्ण होत असताना 2च्या मदतीने टीमची टोटल धावून पोहोचलेली आहे ती 24 वरती. विजयासाठी अजून 11 धावा इथून चेस डाऊन करायच्या निनगाव टीमला. जर इथून मॅच जर जिंकायची अल्टिमेट बदलापूर टीमला तर इथून कुठेतरी विकेट, त्यानंतर 1-2 डॉट बॉल. कमी गतीने टाकला आडवा बाटनं, कडवा प्रहार पॅरल मारला. यावेळेस विशालचा फटका बरोबर काउफेसच्या मधून निघाला, सीमा पर षटका. संघानं टॉस जिंकून नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. कुलगाव टीमला करावी लागणार आहे बॅटिंग. या निर्णयाची वाट कुलगाव संघ मगासपासून पाहत होता. कुलगाव टीम आपल्या वाटेला आलेली आहे बॅटिंग. कॅप्टन सिद्धांत राऊत 30 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती, अजून 5 धावा संख्येची गरज आहे. विशालनं जबरदस्त टोलेबाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. कमी गतीने टाकला, लॉफ करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला, एकच रन मिळेल. 31 धावा. विकेटची गरज होती कुठेतरी सुरुवातीपासून. जर अटॅक करायचं होतं तर अम्ब्रेला फिल्डिंग कदाचित सेट करणं गरजेचं होतं, का थोडंसं अटॅक थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. परंतु पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विशाल आणि त्याचबरोबर रोशननं जबरदस्त आक्रमण बॅटिंग केलेली आहे. अनास तयार, कमी गतीने टाकलं, वॉट अ शॉट. नटराज स्टाईलनं स्लॉक स्वीपचं एक अप्रतिम नजराणा पेश करत असताना रोशन जाधव फिनिशर्स ऑफ इन स्टाईल त्याच्या अनोख्या अंदाजाने त्यानं मॅच फिनिश केलेली. पहिला सामना इथून जिंकलेला जय गणेश इंदगाव टीमनं. अभिनंदन टीम इंदगाव. होतं ते दोन्ही सलामीवीरांना केलंय जरूर, परंतु त्याच 35 धावा चला या ठिकाणी आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा डिक्लेअर करणार आहोत, परंतु काही विशेष सन्मान पियुजी बाबरे सर आपण या ठिकाणी घेणार आहोत. शंकरजी वैवी या ठिकाणी उपस्थित आहेत.